नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठं नाव आता संपुष्टात आलंय। शरद पवार महाराष्ट्रात भर पावसामध्ये सभा घ्यायचे ते शरद पवार आता संपले। शरद पवार निवडणुका संपल्या की काहीतरी खेळी करून आपली सत्ता आणायची किंवा काहीतरी उलटापलटी मारून आपली सत्ता आणायचा प्रयत्न करायचे ते शरद पवार मात्र आता संपलेले दिसत आहेत। नेमकं शरद पवार यांच्याविषयी काय घडलेलं आहे, शरद पवार यांच्याविषयी दुःखद आणि धक्कादायक बातमी कोणती आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मंडळी, आपल्याला माहित आहे राजकारणातील सगळ्यात मोठा आणि चाणक्य मानला जाणारा नेता जर कोणी असेल तर आपण आधी म्हणत होतो की शरद पवार। पण आता जर कोणाला राजकारणातला चाणक्य माणूस म्हटलं गेलं तर सर्वात आधी सगळ्यांच्या तोंडून नाव येतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं। मात्र आताची जी शरद पवारांविषयी धक्कादायक माहिती आहे की शरद पवार नेमकं कुठे गायब झालेत हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे। शरद पवार राजकारणातून संपले का, शरद पवारांना नेमकं काय झालंय हेच अनेक जणांना जाणून घ्यायचं होतं। शरद पवारांना असं काय झालंय, असं कोणतं संकट शरद पवारांवर कोसळलं आहे की ते राजकारणातून थेट बाजूलाच झाले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगर परिषदांच्या निवडणुका जर पाहिल्या आणि त्या निवडणुकांमध्ये कुठलीही हालचाल शरद पवारांनी केलेली दिसत नाहीये। त्यांचे सीट किती येणार आहेत, नगरपालिकेवर किती उमेदवार उभे आहेत, कुठेही त्यांचा काहीही ठाम पत्ता दिसत नाहीये। सगळं जे काही आहे ते सगळं शरद पवारांनी थेट बाजूला केलेलं दिसत आहे। कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणातून हा नेता बाजूला झालेला आहे की काय असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेला आहे। आपण पाहिलं होतं की शरद पवार कधीही झुकले नव्हते किंवा मागे देखील हटले नव्हते। आपण एक साताऱ्यामधली सभा पाहिली असेल ज्यामध्ये भर पावसामध्ये शरद पवार सुद्धा पाण्यामध्ये भिजून माणसांमध्येच बसून त्यांनी छत्रीचा किंवा कशाचाही आधार न घेता सभा घेतली होती आणि तिथला उमेदवार निवडून आणला होता। तो उमेदवार उदयनराज भोसले यांच्या विरोधात निवडून येतो आणि हवा होते शरद पवारांची। 60 वर्षाचा वाघ लढला अशा त्यावेळेसच्या मीडियावरच्या हेडलाईन होत्या आणि ती लढाई शरद पवारांनी जिंकून आणली असं त्यावेळेस म्हटलं जात होतं। मात्र आपण जर पाहिलं मागच्या 5-6 महिन्यांपासून ज्यावेळेस अजित पवार बीजेपीकडे गेले तेव्हापासून किंवा अजित पवार महायुतीकडे गेलेले आहे त्यावेळेसपासून मात्र शरद पवारांची कुठलीही हालचाल दिसत नाहीये। शरद पवार शांत आहेत, पण का शांत आहेत हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मग अजित पवार आणि शरद पवार एकत्रच आहेत का, अजित पवार आणि शरद पवारांचा पक्ष एकच आहे का, यांच्या दोघांमध्ये काही खेळी चालू आहे का हा प्रश्न सुद्धा आता सगळ्यात मोठा आहे। ही खेळी जर जाणून घ्यायची असेल तर हे समजणं गरजेचं होतं की शरद पवार शांत का झालेले। शरद पवार शांत याच गोष्टीमुळे झालेले असतील की अजित पवार आणि शरद पवारांमध्ये काहीतरी बोलणं झालेलं असावं। ते बोलणं म्हणजे सगळा पक्ष मी सांभाळतो असं अजित पवार हे शरद पवारांना बोललेले असावेत असं आता लोकांकडून ऐकायला मिळत आहे। ही माहिती जरी अधिकृत नसली तरी सुद्धा जी माहिती मीडियातून समोर आलेली आहे किंवा बोलली जात आहे तीच तुमच्या समोर मांडलेली आहे। कुठेतरी शरद पवार आणि अजित पवार यांची छुपी युती आहे की काय असा प्रश्न आता पडलेला आहे। कारण अजित पवार यांचे उमेदवार जिथे होते तिथे कुठलाही विरोध किंवा काहीही झालेलं नाही आणि अशा वेळेस सुद्धा शरद पवारांसारखा एवढा मोठा नेता राजकारणातला आता मात्र शांत बसलेला आहे किंवा राजकारणातून बाजूला झालेला आहे का असा प्रश्न पडतोच की शरद पवारांसारखा एवढा मोठा चाणक्य नेता आज राजकारणातून बाहेर पडताना दिसतोय का। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकारणाची उलाढाल चालू आहे आणि अशा वेळेस मात्र शरद पवार शांत आहेत हा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झालेला होता आणि अजूनही हा प्रश्न अनुत्तरीत आहे। हा अजूनही मोठा संशोधनाचा विषय झालेला आहे आणि याच्या डीप मध्ये जाणं गरजेचं आहे आणि लवकरच आपण यांच्याविषयी देखील सखोल माहिती घेऊ आणि शरद पवार राजकारणातून बाजूला का झालेले आहेत हेच येणाऱ्या काळामध्ये आपण जाणून घेणार आहोत। आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्कीच सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन जेव्हा ही व्हिडिओ अपलोड होईल सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद।